आज लग्नाला चाललोय. मम्मी इथं घरी असणार आहे. आम्ही दोघेच जाऊन एन्जॉय करून येणार आहे. मम्मी त्यासोबत हे गॉगल पण. आता 2 दिवसात पूर्ण सुट्टी करून टाकले. तर उप्पा कुठं बसलोय आपण आता. नको नको वाढायला मला तर लगाड चांगला पण म्याऊ थोडं आता शेवटी लग्नात आलो इकडं. हे झालं का लग्न एकदम मस्त वाटगाड हवाला म्हणत. आणि तू कोण आहेस काय भेटायला त्यासाठी हा ना त्याच्या आधी इथे गणपती मंदिराचं दर्शन करा. किती ऑसम आहे चांगले फोटो घेतले. भावना यार आयुष्य सांगतो एवढं भारी वाटलं मला. भावना म्हणून माझे बेस्ट डेज मध्ये चालले आजचा दिवस पण. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि भावांनो आज मी आणि पप्पा आज लग्नाला चाललोय सांगलीमध्ये. मम्मी इथं घरी असणार आहे. आम्ही दोघेच जाऊन एन्जॉय करून येणार आहे. मम्मी तर पप्पा आणि आता मी नाश्ता करायला सध्याला. त्यानंतर पप्पा आवडतील आणि त्यानंतर आपण जायचंय. तर भावांनो मम्मीनं आता शर्ट बदलायला लावली आणि कसं दिसलं का म्हणा सांगा. 10 पैकी 10 रेट करून आणि त्यासोबत हे गॉगल पण घेऊन चला. तर भावना कसं दिसते मला कमेंट होत नक्की सांगा. खरं झाले डबा घेतले दादाला द्यायला. दादा दुकानात जाऊन देतो मी. आता 2 दिवसात पूर्ण सुट्टी करून टाकले. तर आणि जायचं आहे नुसतं आपल्याला. लेट मध्ये अजून तिकडनं एक शॉट घ्यायला मला तुम्हाला. तिथं असं पूर्ण दिसत होतं बघा किती मोठ्या एरियामध्ये पसरले सगळं. तर बाबा कुठं बसलो आपण आता कोकळे. तर भावांना आता इथं हवा चेक करायचं आणि हवा भरून घ्यायचं. आणि जरा तेवढं हवा भरून द्या. भावांना आम्ही 10 वाजता चालू केलं तर आमचा प्रवास. आणि आत्ता वाजला इथं 11:30 म्हणजे फक्त 1.5 तासाचा प्रवास झाला आहे. आणि दार नको नको वाटायला मला तर लागलं पूर्ण असं ते हे माझ्या मांड्या पाया सगळं दुखायला लागलं का. ते गाडीवर बसत गेलं ना भावना पूर्ण हे आपले कांड. त्यानंतर भावना कसं सांगतो म्हणणं आता गाडीवर बसल्या असणं गांड दुखायला लागल्या. त्यानंतर तिथलं खालच्या मांड्या आणि टाच पण दुखायला लागलं माझ्या पायाचे. आता बुट्ट पण घालवले मी. आणि ती एक वेगळा त्रास आहे कारण ऊन चालू आहे. त्यामुळं जे काही आपलं बुटाच्या आत पाय ना म्हणजे पूर्ण असं गरमीनं वाट लागले त्यांची पण. तर भावांना एक नाश्ता ब्रेक घेतले आम्ही. इथं पप्पा आपलं हे कांदा भाजी खायला तर आणि मी इथं बटाटा भाजी खायला. आणि मला एकदम मस्त आहे चांगला. आणि इथं बघा मनी म्याव. तर भावांनो आता तिथं वाजल्यात होता. आता असं त्याला आम्ही इथं ज्यूस करत थांबले. तिथं दादा ज्यूस बनवलं. इथं थोडं बसलेत आणि इथं मी आहे. तर आता ज्यूस थोडं आता शेवटी लग्नात आलो इकडं. हे आमच्या सुरेखा वहिनीच्या बहिणीचं लग्न आहे. एक चुकलेलं माझं कारण ते सुरेखा वहिनीच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. मी बहिणीचं लग्न नाही. तर चला जाऊन एन्जॉय करूया आपण. आता पार्क करून आले तिकडं. लग्नात आले इथं लग्नात. आणि इथं का भेटली झालं का लग्नात अंजलीचंच लग्न आहे बघ. तू कुठल्या लग्नात जाणार होतास. आमच्या सुरेखा वहिनीच्या बहिणीच्या लग्नात. हा मी तेव्हा थोडं मला होतं होय चालेल. ओके चला सर झालं की तांदूळ चला चला बॉडीगार्ड. हो बॉडीगार्ड आहे रा आमचा मस्त एकदम मस्त बॉडीगार्ड हा मला म्हणत. आणि हे बघा नवरदेव. आता काय झालं यांची हळद झाली का. आणि ही नवरी मुलगी. आणि तू कोण आहेस. तू माणूस आहेस. तू कोण आहेस नवरी मुलीचा. हां भाव नवरी मुलीचा भाऊ असतो काय म्हणतोस खरंच.
तर भावना आपण सध्या इथे लग्नात पोहोचलो आणि लग्नात सगळे लोक सर्वांगे हरिचंदनम सुलितम कंडे मधुपर्क पूजन करा सावधान तदेव लग्नम सुदेव तदेव ताराम त्यासाठी कुठं झालं आपण आता हां हां भावना माझं जेवण तर करून झालं आता परी कुठं घेऊन झालं बघूया आपण काय चाललं त्यांचं आता सॉंग घेऊन होते टाकणार जेवण झालं तुमचं हां चालेल नाही जेवण झालं माझं जेवण झालं तुम्ही जेवण काय भाई एकच मोठ आहे रे बांधता पण येत नाहीत लागायचं बांधे चला चालू काय तुमच्याकडे जरा दुसरी कामं करावं लग्नात लई कामं असते तर कामाला होतं चला हो बाबा कामाला वा इकडं रिकाम कामाला वा ना हे जेवण वाढत चपाती वाढत हे जा भांड्यात आता काय तर रसम चालू सध्याला मला फोटो घ्यायचे होते आणि रसम चालू द्यायचे तर भावांना शांतपणे लग्न पार पाडून आता चला जाऊया आपल्या दुसऱ्या कामासाठी जे आपण मेन कामासाठी कडाले ट्रॅफिक जाम आलाय का पूर्ण जाम काही इथे गेल्याला काहीच नाही हा ना त्याच्या आधी इथे गणपती मंदिराचं दर्शन करायला आलं तिकडं आणि हे बघा यार असं वाटलं की मी माझ्या ते आपलं बाजारपेठ फिरायला बघा तसंच वाटलं मला एकदम एक्झॅक्टली तसंच की भाई बाजारपेठच आले आपल्या पण नाही बाजारपेठ नाही आहे हे इथलं गणपती मंदिरासमोरचं आहे हे बघा आपलं गणपती मंदिर सांगलीचे गणपती मंदिर तर बुटं काढून ठेवलं आणि चला जाऊया हा दर्शन घेऊया आपण ते मंदिर किती मस्त आहे सांगलीचं आपलं भावना फर्स्ट टाइम गणपती मंदिरात आले सांगलीच्या आपलं पप्पा इकडे खूप वेळा असं पप्पा हिस्ट्रीचे फोटो घेतले असं यार ते हत्ती तर ते एकदम बबलू हत्ती ही ब्रिज आहे इथला पूल आणि हे श्याम यार काय काय आहे भावना का मस्त एकदम मिल्स सांगते एवढं भारी वाटलं मला दर्शन करून एवढं क्लीन एवढं स्वच्छ ही जागा आणि लाईफ फुल मस्त एकदम असं गणपती मंदिर तर भावना इकडं असं राहण्यासाठी खोली पण आहे तिकडं आणि ह्याच्या मागं आपलं राजवाडा पण आहे म्हणा जे आपले सांगली राजे होते ते पटवर्धन नाव आहे त्यांचं कदाचित ना मला पण पूर्ण इन्फॉर्मेशन नाही त्याबद्दल भावना हे बघा आपल्या सांगली जे राजे होते त्यांच्याच हे आहे आणि इथं सगळं असं मंदिर आहेत छोटं छोटं प्रत्येक देवी देवतांच्या आणि पप्पा पण इथं दर्शन करले आणि इकडे एक मंदिर आहे त्याला जाऊन दर्शन करूया बाबा म्हणतो असं साईबाबा आणि ही केंगनेश्वरी मंदिर भावना वन ऑफ माय बेस्ट डेजमध्ये चालले तर आजचा दिवस पण आणि आज सगळं दर्शन घेणं एकदम मस्त वाटेल मला तर सॉलिड यार एकदम प्रॉब्लेम मोठा भाई
आम्ही सगळीकडे फिरून आता इकडं आमच्या मावशीकडे आलतो किंवा गावची मावशी अरे चालूच आहे रे. आणि हो बघा माझा भाऊ ऋषी. काकाला घेऊ नको. हां चालते. मग मावशी काय म्हणताय? काय नाही मावशी आमच्या ब्लॉगमध्ये येऊन काय म्हणताय आपण म्हणजे कसं वाटतंय? हां हां हां. तर आता आम्ही काय थांबणार नाही आहे. आता नाश्ता केले आपलं सॉरी चहा पिले मावशीचं. आता जायचंय. ते गद्दार ब्लॉगर आहे. गद्दार ऐकून घ्या सगळी. का? काय तू खरंच गद्दार आहे? का गद्दार आहे मी? भावनो ही बघा ह्यांचं छोटं मेंबर. सध्या राजूने छोटं मेंबर येणार. कुचू 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 कुचू. ए कुचू 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 कुचू.